दहशत माजवणाऱ्या गाव गुंडांच्यावर कडक कारवाई करून गावातील अवैध धंदे बंद करावेत. पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना निवेदन. शुक्रवारी झालेल्या मारहाणी घटनेचे तीव्र पडसाद तारदाळ परिसरात उमटत असून या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत येथे सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी संबंधित संशयित 6 आरोपींवर कडक कारवाई करून गावातील सर्व अवैध धंदे बंद करण्याबाबत ग्रामस्थांमधून ठरले. त्या अनुषंगाने रविवारी सकाळी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी निवेदन दिले. सदर निवेदनात गावगुंडांची गावातून धिंड काढून ग्रामस्थांच्या मधून त्यांची दहशत मोडून काढावी. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी करून आवश्यकतेनुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मोका अंतर्गत योग्य ती कारवाई प्रस्तावित करावी. तारदाळ परिसरात सुरू असलेले सर्व प्रकारचे अवैध धंदे, यामध्ये गांजा, गावठी दारू, मावा, गुटखा इतर अंमली पदार्थाची विक्री कायमस्वरूपी बंदी आणावी व संबंधितावर गुन्हे दाखल करावेत. वरील अवैध कृत्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाठबळ देणाऱ्या, आश्रय देणाऱ्या व्यक्तींची देखील चौकशी करून त्यांच्यावर 6 आरोपी म्हणून कारवाई करण्यात यावी. भविष्यात अशा गुंड प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी गावातील ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षता समिती स्थापन करून नियमित गस्त व उपाययोजना राबवाव्यात आदी मागण्यांचे निवेदन दिले असून शहापूर पोलिसांनी तारदाळ खोतवाडीतील गुन्हेगारीवर अंकुश ठेवावा, अन्यथा हा भाग बिहार व्हायला वेळ लागणार नाही, अशी चर्चा निवेदनकर्त्यातून होताना दिसली.